नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल DDP मध्ये, जिथे जिज्ञासा जागी होते आणि जगातील आश्चर्य जिवंत होतात. अनंत प्रश्नांनी आणि अमर्याद कुतूहलांनी भरलेल्या या जगात आम्ही शोधाच्या प्रवासाला सुरुवात करतो. महासागराच्या खोलीपासून ते आकाशाच्या उंचीपर्यंत आपल्या ग्रहाची आणि या विश्वाच्या पलीकडे असलेली रहस्य उलगडत असताना आपणही यात सामील व्हा. तज्ज्ञांच्या मुलाखती, पुस्तकामधील अंतर्दृष्टी, मनमोहक ऑडिओ रेकॉर्डिंग आणि विचार करायला लावणाऱ्या बातम्यांच्या लेखाद्वारे आम्ही या ज्ञानाच्या क्षेत्राचा शोध घेतो आणि आपल्या सर्वांमध्ये कुतूहलाची ज्योत पेटवतो. पण लक्षात ठेवा, हा प्रवास केवळ तथ्ये आणि आकृत्याबद्दल नाही, तो शोधांचा आत्मा स्वीकारणे, ज्या प्रश्नांचे विचार केला नाही अशा प्रश्नांची उत्तरं शोधणे आणि अज्ञातामध्ये सौंदर्य शोधणे आहे. म्हणून तुम्ही अनुभवी एक्सप्लोरर असाल किंवा फक्त एक जिज्ञासू आत्मा असाल तरच हा चॅनलला व्हिजिट करा. मी तुम्हाला या शोधाच्या सहवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. एकत्र येऊन आपल्या जगातील आश्चर्य शोधूया आणि रहस्य उघड करूया. DDP चॅनलचा भाग झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला प्रवास सुरू करूया. आज आपण जाणणार आहोत यशवंतराव चव्हाण या आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याविषयी. यशवंतराव बळवंतराव चव्हाण भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. याने महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या सामाजिक राजकीय परिदृश्यावर अमीट छाप सोडली. 12 मार्च 1913 रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात जन्मलेल्या चव्हाण यांचा विनम्र पार्श्वभूमी असलेला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होईपर्यंतचा प्रवास म्हणजे लवचिकता, समर्पण आणि लोकांच्या कल्याणासाठी अतूट बांधिलकीची गाथा आहे. प्रारंभी जीवन म्हणजे कुणबी मराठा कुटुंबात वाढलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी लहान वयातच त्यांच्या आईकडून आत्मनिर्भरता आणि देशभक्ती ही मूल्ये शिकून घेतली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दलच्या त्यांच्या आकर्षणामुळे त्यांना महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीसह विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रवृत्त केले. भारतीय ध्वज फडकल्याबद्दल तुरुंगवास ही अनेक आव्हानांना तोंड देऊनही चव्हाण स्वातंत्र्यासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहिले. चव्हाण यांचा शैक्षणिक प्रवास त्यांच्या कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये घेऊन गेला, जिथे त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले आणि त्यानंतर BA मुंबई विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यांच्या ज्ञानाच्या तळमळामुळे त्यांनी विधी महाविद्यालयात पुणे येथून कायद्याची पदवी घेतली. कायदेशीर आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांची पायाभरणी केली. राजकीय कारकीर्द आणि नेतृत्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणातील प्रवेशाने महाराष्ट्रासाठी परिवर्तनाच्या युगाची सुरुवात झाली. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि केशवराव झेडे यांच्यासारख्या प्रमुख नेत्यासोबतच्या त्यांच्या सहवासामुळे त्यांच्या राजकीय विचारधारा आणि प्रगतशील समाजाची दृष्टी निर्माण झाली. 1940 त्यांनी सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या गौरवशाली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अंशात काळात चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे त्यांनी सहकार्य आणि विरोधकांकडून आदर आणि प्रशंसा मिळाली. AICCच्या मुंबई अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका होती. 1942 जिथे भारत छोडोची हाक देण्यात आली होती, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची अटळ वचनबद्धता अधोरेखित केली. 1946 चव्हाण मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांच्या आमदारकीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचे चतुर नेतृत्व, कौशल्य आणि सार्वजनिक सेवेतील समर्पण यामुळे त्यांना नागरिक पुरवठा, समाज कल्याण आणि वनमंत्री यांच्यासह त्यांच्यानंतरच्या सरकारमध्ये प्रमुख मंत्रिपदे मिळाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीचा शिखर 1957 आला, जेव्हा ते द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. निवडणुकीतील आव्हाने आणि प्रादेशिक
चा सामना करत असतानाही चव्हाण यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या नव्या युगाची सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टी दृष्टिकोनाने राज्याच्या विविध सामाजिक आर्थिक परिदृश्याची सखोल माहिती घेऊन महाराष्ट्राचा आर्थिक शक्तिस्थान म्हणून उदय होण्याचा त्यांनी पाया घातला. चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यातील सर्व क्षेत्रामध्ये समान विकासावर भर दिला होता. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक समतेला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांनी सहकारी चळवळीचे नेतृत्व केले. त्यांच्या प्रशासनाने लोकशाही विकेंद्रित संस्थांना बळकट करण्यासाठी आणि कृषी समस्यांचे निराकरण करण्यासाठी कायदे तयार केले, जे सर्वसमावेशक प्रशासनासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवते. राष्ट्रीय नेतृत्व आणि योगदान. यशवंतराव चव्हाण यांचे देशासाठीचे योगदान महाराष्ट्राच्या सीमेकडे पसरलेले आहे. 1962च्या भारत-चीन सीमा संघर्षादरम्यान संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे धोरण आणि संकल्पन दर्शवते. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे एक अनुभवी प्रशासक आणि भारताच्या हिताचे कट्टर रक्षक म्हणून त्यांची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली. परराष्ट्र व्यवहाराच्या क्षेत्रात परराष्ट्रमंत्री म्हणून चव्हाण यांच्या कार्यकाळात भारताने चतुराईने आणि मुत्सद्देगिरीने जटिल भौगोलिक राजकीय आव्हानांमधून मार्गक्रमण केले. 1975मध्ये आणीबाणीच्या घोषणेसह टीका आणि राजकीय गोंधळांचा सामना करूनही चव्हाण लोकशाही मूल्ये आणि तत्त्वे जपण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहिले. यशवंतराव चव्हाण यांचे जीवन आणि वारसा पुढाऱ्यांना नागरिकांना पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. सामाजिक लोकशाही सहकारी तत्त्वे आणि सर्वसमावेशक विकासावर त्यांनी दिलेला भर हा पुरोगामी आणि समतावादी समाजाच्या मूल्याशी प्रतिध्वनित आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भारतीय राजकारणाचे दिग्गज म्हणून चव्हाण यांचे योगदान इतिहासाच्या पानावर कायमचे कोरले जाईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रकाशक असेल. शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या स्वातंत्र्य सैनिक ते राजकारणी असा विलक्षण प्रवास दृढ निश्चय, लवचिकता आणि दूरदृष्टी नेतृत्वाच्या शक्तीचे उदाहरण देतो. त्यांची जीवनकथा त्यांच्या देशाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तीच्या परिवर्तनीय क्षमतेचा पुरावा म्हणून काम करते. आपण त्याचा वारसा साजरा करत असताना लोकशाही, समानता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जपण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करून जी त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चॅम्पियनशिप केली. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य हे दिग्गज आहेच. धन्यवाद. आभारी आहे.